नमस्कार मित्रांनो, एम जे न्यूजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. मी आहे डॉक्टर मुकेश जैन आणि ती पाहत आहात आरोग्याचा राजमार्ग. तुमच्या आरोग्याला योग्य दिशा देणारी एक उत्कृष्ट आरोग्य मालिका. मित्रांनो, मागच्या काही मालिकांमध्ये आपण पोटांचे विकार, लहान मुलांचे आजार, ब्लड प्रेशर यावर चर्चा केली होती. ह्या मालिकेमध्ये आपण चर्चा करणार आहोत संपूर्ण देशात झपाट्याने वाढणाऱ्या ओबेसिटी म्हणजेच स्थूलता या विषयावर. आज ओबेसिटी केवळ एक शारीरिक प्रश्न उरलेला नाही आहे. तो एक मानसिक आजार, तो एक हृदयविकाराचं कारण, डायबिटीसचं कारण, ब्लड प्रेशरचं कारण, अशा बऱ्याच आजाराचं एक प्रमुख कारण बनलेलं आहे. तर या विषयावर आपल्याला सखोल माहिती आणि ज्ञान देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये खास आपण आमंत्रण दिलेलं आहे सुप्रसिद्ध एंडोक्रायनॉलॉजिस्ट डॉक्टर पियुष लोढा सरांना. पण पियुष सरांसोबत ह्या विषयावर चर्चा करण्याआधी तुम्हाला सर्वांना एक नम्र विनंती, जर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपा करून लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहून झाल्यावर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि हो, तुमचे काही कमेंट्स असतील तर त्या आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. चला तर मग सुरू करूया डॉक्टर पियुष लोढा सरांसोबत आपला हातचा आरोग्याचा प्रवास आरोग्याच्या राजमार्गावर. प्रायोजक भोगीलाल अँड कंपनी, 102 वर्षांची जुनी परंपरा. मित्रांनो, मागच्या एपिसोडमध्ये आपण ओबेसिटी म्हणजे नेमकं काय आणि ते कशामुळे होते ह्यावर आपण चर्चा केली होती. ह्या भागात आपण बघणार आहोत की ओबेसिटीमुळे या स्थूलतेमुळे आपल्या शरीरावर कुठले कुठले वाईट परिणाम होतात किंवा कुठले कुठले आजार आपल्याला उद्भवू शकतात. चला तर मग सुरू करूया आपला आजचा एपिसोड डॉक्टर पियुष लोढांसोबत. पियुष सर, तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आरोग्याच्या राजमार्गावर या आपल्या प्रवासावर. सर, मागच्या वेळेस आपण ओबेसिटी नक्की काय आणि त्याची कुठली कुठली कारणं आहेत हे आपण जाणून घेतलं. ह्या एपिसोडमध्ये आपण तुमच्याकडनं जाणून घेणार आहोत की ओबेसिटीमुळं नक्की आपल्या शरीरामध्ये, आपल्या बॉडीमध्ये कुठले कुठले नवीन आजार निर्माण होऊ शकतात. तर माझा पहिला प्रश्न तोच की ओबेसिटी जास्त असेल, स्थूलता जास्त असेल तर ते कुठल्या कुठल्या आजाराला आमंत्रण देऊ शकतं? सो ओबेसिटी जसं आपण मागे डिस्कस केलंय, ओबेसिटी हा एक आजार आहे आणि ओबेसिटीमुळे होणारी बाकी कॉम्प्लिकेशन्स खूप जास्त आहे. एका सर्वेमध्ये असं आढळलंय की ओबेसिटीमुळे 210 कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. अरे बापरे. सो जर सर्वे केला तर देर आर अराउंड 210 कॉम्प्लिकेशन्स लिंक्ड विथ ओबेसिटी. ओके. सो यातले काही मुख्य 5 ते 10 आहे जे मी तुम्हाला आज सांगणार आहे. हां हां. फर्स्ट म्हणजे ओबेसिटी हा डिरेक्टली डायबिटीसशी लिंक्ड आहे. ओके. ओबेस असणाऱ्या पेशंट्समध्ये डायबिटीजची रिस्क दुपटीने वाढते. अच्छा. त्या व्यतिरिक्त ब्लड प्रेशरचं प्रॉब्लेम्स, हार्ट डिझीजचं प्रॉब्लेम्स, PCOS होणारे प्रॉब्लेम्स, फॅटी लिव्हर किंवा लिव्हर ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम चरबीचं प्रमाण जास्त असल्यामुळे लिव्हर फेल्युअरचे प्रॉब्लेम्स, ऑस्टिओआर्थरायटिस, वजन जास्त असल्यामुळे गुडघ्यांवरती दाब पडतो आणि त्यामुळे गुडघ्यांची झीज लवकर होते, ज्याला आपण ऑस्टिओआर्थरायटिस असं म्हणतो. आणि कमीत कमी 13 कॅन्सरचे प्रकार ओबेसिटीशी डायरेक्टली कनेक्शन असावेत असं संशोधनमध्ये आढळलंय. हो. बर. सो ओबेसिटी कॅन लीड टू और ओबेसिटी कॅन इन्क्रीज द रिस्क ऑफ 13 डिफरंट टाइप्स ऑफ कॅन्सर्स. बापरे. सो ओव्हरऑल ओबेसिटी कॅनॉट बी टेकन व्हेरी लाईटली. इफ यू आर ओबीज, ऑल दिस कॉम्प्लिकेशन्स कॅन डेफिनेटली बी अ पार्ट. ग्रेट. आपण थोडंसं आता करू एलॅबरेट. म्हणजे आता डायबिटीजवर तुम्ही सांगितलं मला. डायबिटीज आणि ओबेसिटी ह्याचं डायरेक्ट कनेक्शन कसं काय आहे? येस. सो आजकाल एक फॅन्सी टर्म आलाय, डायबेसिटी याला म्हणतो आपण. अच्छा. सो डायबिटीज आणि ओबेसिटीचं Obesity. कॉम्बिनेशन. Diabesity. येस, डायबेसिटी. सो जसं मी म्हटलं की डायबिटीज इज डिरेक्टली लिंक विथ वेट. ज्यांचं वेट जास्त त्या पेशंट्समध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स जास्त असतो. ओके. सो इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणजे काय? इन्सुलिन जिथे काम करायला हवंय तिथे काम करत नाही आणि त्यामुळे इन्सुलिन जास्त प्रमाणात बनवायला लागतंय बॉडीला, ज्याला आपण इन्सुलिन रेझिस्टन्स असं म्हणतो. सो इन्सुलिन रेझिस्टन्समध्ये काय होतं? इन्सुलिनचे लेवल्स वाढतात. इन्सुलिन हा अॅनाबॉलिक हॉर्मोन आहे आणि इन्सुलिन रेझिस्टन्स असल्यामुळे वेट गेन होतं आणि वेट गेनमुळे परत इन्सुलिन रेझिस्टन्स वाढतो. सो हा विशियस सर्कल एक सेट इन होतं आणि त्यामुळं डायबिटीजची रिस्क वाढते. आता इन्सुलिन रेझिस्टन्सला ओव्हरकम करण्यासाठी बॉडी खूप प्रयत्न करते. पॅन्क्रियाज खूप इन्सुलिन बनवतं, पण एक वेळ येते जिथे पॅन्क्रियाज देखील फेल होतात. जेवढ्या प्रमाणात इन्सुलिन हवंय
तेवढं बनत नाही आणि त्यामुळे डायबिटीजची रिस्क वाढते. सो जर तुम्हाला वजन जास्त असेल किंवा तुमचं वजन जास्त असेल तर तुम्हाला डायबिटीज येण्याची रिस्क ऑलमोस्ट डबल आहे आणि वेट लॉस कुड कॉज अ रिमिशन ऑफ डायबिटीज ॲज वेल. सो डिरेक्ट लिंक ऑफ डायबिटीज अँड ओबेसिटी इज वेल एस्टॅब्लिश्ड. हो, ठीक आहे. ग्रेट. अजून एक मी विचारेल तुम्हाला, महिलांमध्ये PCOSचं प्रमाण फार आढळतं आणि त्याचं पण आणि ओबेसिटीचं काही डायरेक्ट कनेक्शन आहे का? येस. सो ही खूप गांभीर्यजनक बात आहे. आजकालच्या जनरेशनमध्ये यंग फिमेल्समध्ये PCOSचं प्रमाण खूप वाढलंय. PCOS, PCOD, दिज आर ऑल सेम टर्मिनॉलॉजीज, फक्त नाव वेगळे वेगळे आहे. PCOD मध्ये काय होतं, जसं आपण म्हटलं की वेट थोडंसं जास्त असल्यामुळे PCODची रिस्क वाढते. आता PCOS मध्ये, PCOD मध्ये मेन पॅथोफिजिओलॉजी इज इन्सुलिन रेझिस्टन्स. ओके. सो ॲज डिस्कस्ड, आपण आधी जसं डिस्कस केलंय की वेट ज्यांचं जास्त आहे त्यांच्यात इन्सुलिन रेझिस्टन्स हा जास्त असतो. इन्सुलिन रेझिस्टन्स जास्त असल्यामुळे PCODची रिस्क वाढते. सो मेन पॅथोफिजिओलॉजी की जे कारण आहे PCODचं ते म्हणजे इन्सुलिन रेझिस्टन्स. आता ह्या इन्सुलिन रेझिस्टन्समध्ये ओव्हरीजमध्ये काही मिल्यू किंवा ओव्हरीजच्या एन्व्हायरमेंटमध्ये काही चेंजेस होतात ज्याच्यामुळे हॉर्मोन्स गडबडतात. अच्छा. सो या हॉर्मोन्स गडबडमुळे, इन्सुलिन रेझिस्टन्समुळे हॉर्मोन गडबड आणि त्यामुळे होणारं PCOD. आता जनरेशन्स, लाईफस्टाईल या सगळ्या गोष्टींमुळे 1 to 2 out of 10 females in adult age group are having PCOD. ओके. 2 out of 10. 2 out of 10. फारच प्रमाण झालं. Yes. So PCOD has rampantly increased and the base or reason behind this is weight, lifestyle, insulin resistance and hormonal changes. हो. तर अजून एक माझं म्हणणं होतं की आपण हे आरोग्याच्या हे आजार बघितले, आपण फिजिकल लेवलला आजार आहेत. बऱ्याच वेळा मानसिक लेवलला सुद्धा पेशंटला प्रॉब्लेम्स होऊ शकतात या ओबेसिटीमुळे. येस. ते कसे होतात आणि त्याची कारणं काय काय आहेत? सो मी बरेच जे कॉम्प्लिकेशन सांगितले त्यातला हा एक खूप महत्वाचं कॉम्प्लिकेशन राहिलाय. सो मानसिक आजार जे आहे दॅट इज व्हेरी कॉमन इन ओबेसिटी. म्हणजे जर वजन जास्त असेल तर आपल्याला बरीच लोक आपण बघतो ज्यांचं वेट जास्त आहे ते डिप्रेशनचे कारणीभूत असतात. 2 गोष्टी मी यात सांगणार. फर्स्ट, वेट जास्त असल्यामुळे डिप्रेशन होणं, डिप्रेशन असल्यामुळं ओव्हर इटिंग होणं किंवा स्ट्रेस इटिंग ज्याला म्हणतो, इमोशनल इटिंग ज्याला आपण म्हणतो. सो हे ओव्हर इटिंगमुळे परत वजन वाढणं. सो हे एक विशियस सर्कल सेट इन होतं. ओव्हरवेट, डिप्रेशन, एक्सेस इटिंग कॉझिंग अगेन ओव्हरवेट. सो डिप्रेशन इज व्हेरी कॉमन, फर्स्ट इम्पॉर्टंट फॅक्टर. आणि सेकंड, वी ऑल हॅव सीन सोशली पण आपल्याला खूप डिफिकल्ट जातं ज्यांचं वेट थोडंसं जास्त असतं. आजकाल ट्रेंड्स किंवा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सोशली इंटरॅक्शन किंवा ह्या गोष्टींमुळे लोकांना थोडंसं डिफिकल्ट जातं ज्यांचं वेट थोडं जास्त असतं. सो सोशल फोबियाज या पेशंट्समध्ये थोडे जास्त असतात. सोशल ऍक्टिव्हिटीज किंवा ह्या गोष्टींमध्ये जायला प्रॉब्लेम्स घाबरतात किंवा दे अवॉइड दिस सिच्युएशन्स. त्यामुळे अँझायटी, लो ऑन मूड, डिप्रेशन या सगळ्या प्रॉब्लेम्सचे हे वाढतात, इन्सिडेंट्स वाढतात. मग हे तर सांगणं सोपं असतं की हे कारण आहेत, पण आता लोकांना ही कारणं अवॉइड कशी करायची, त्यातला काही मार्ग आहे का? काही स्ट्रेस घेऊ नका आपण सांगतो, पण ते कसंही केलं स्ट्रेस येणारच. ओव्हर इटिंगची हॅबिट आहे, पण त्याला हे हॅबिट तोडण्यासाठी काय केलं पाहिजे? सो यासाठी हे इटिंग पॅटर्न्स आपण समजून घेऊया. फर्स्ट म्हणजे आपण 2 प्रकारामध्ये इनटेक करतो. एक म्हणजे होमिओस्टॅटिक इटिंग आणि दुसरं म्हणजे हेडॉनिक इटिंग. अच्छा, होमिओस्टॅटिक आणि हेडॉनिक. येस. सो होमिओस्टॅटिक इटिंग म्हणजे आपल्याला रुटीन कोर्स करण्यासाठी, रुटीन ऍक्टिव्हिटी करण्यासाठी किंवा बेसल मेटाबॉलिक रेट ज्याला म्हणतो, म्हणजे आपण बसलोय तरी एनर्जी युटिलाइज होत आहे. सो ह्या बेसल मेटाबॉलिक रेट आणि रुटीन ऍक्टिव्हिटीसाठी जेवढं एनर्जी लागतंय तेवढं इनटेक करणं, ज्याला आपण फिजिओलॉजिकल इटिंग किंवा होमिओस्टॅटिक इटिंग असं म्हणतो. अच्छा, हे झालं होमिओस्टॅटिक इटिंग. पण आजकालच्या जनरेशनमध्ये हेडॉनिक इटिंग खूप वाढलंय. हेडॉनिक म्हणजे काय? सरप्लस, टेस्टमुळे हे खूप चांगलं लागतंय, हा म्हणतोय म्हणून खाल्लं, हा म्हणतोय म्हणून हा स्वीट ट्राय केलंय, याला आपण सोशल इटिंग म्हणतो. सो स्ट्रेस इटिंग, सोशल इटिंग किंवा एक्सेस सरप्लस इटिंग जे आपण करतोय अबोव दिस होमिओस्टॅटिक इटिंग, त्याला आपल्याला टाळायचं आहे. सो इफ यू अवॉइड दिस हेडॉनिक इटिंग किंवा इफ यू रिड्यूस दिस हेडॉनिक इटिंग, डेफिनेटली त्यामुळे तुम्हाला जे हे
वेट मॅनेजमेंटचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याला इझी मॅनेज करता येणार. क्रेविंग्स कंट्रोल केल्या पाहिजे. Yes. उठसूट कधी खा, कधी कुठे गेलं की चहा पी 10 वेळा, हे कर. ह्या गोष्टी जरा सो तुम्हाला दिस आर ऑल द पार्ट ऑफ हेडॉनिक हेडॉनिक इटिंग, म्हणजे वेळेला चहा लागतो पण लोक कधी चहा पितात, येस. हा जो प्रकार आहे कुठतरी तो टाळला पाहिजे. आता त्यात ह्यात अजून एक काय आहे गमतीची गोष्ट, की काही पेशंट्स मध्ये किंवा जे ओबीज असतात त्या लोकांमध्ये खूप क्रेविंग्स होते. म्हणजे तुम्ही किती कर्ब करायची प्रयत्न केला तर ते खूप क्रेविंग्स होते. तर याच्या मागेही एक सायन्स आहे जे आपण हॉर्मोन्स म्हणतो. आपण जे मी हॉर्मोन्स बद्दल आज बोलत चाललोय की ह्या हॉर्मोन्समुळे आपल्याला वेट गेन होतं. त्यातले 2 मुख्य हॉर्मोन असतात. एक म्हणजे लेप्टिन हॉर्मोन आणि ग्रेलिन हॉर्मोन. अच्छा. सो ह्या 2 हॉर्मोन्सच्या बॅलन्समुळे आपल्याला भूक आणि हंगर किंवा भूक आणि सटायटी Satiety. या 2 गोष्टी रेग्युलेट केल्या जातात. सो ग्रेलिन म्हणजे काय, हा हंगर हॉर्मोन. म्हणजे जेव्हा आपल्याला भूक लागलेली असते ग्रेलिन हॉर्मोन सिक्रेट थोडंसं जास्त होतं. आणि लेप्टिन हॉर्मोन म्हणजे सटायटी हॉर्मोन. सो ओबीज इंडिव्हिज्युअल्स मध्ये काय होतं, एक लेप्टिन रेझिस्टन्स निर्माण होतो बॉडीमध्ये. सो लेप्टिन हा हॉर्मोन फॅट सेल्स मधून बनतो आणि तो लेप्टिन हॉर्मोन जिथे ऍक्ट व्हायला पाहिजे तिथे थोडंसं रेझिस्टन्स तयार होतं. त्यामुळे पेशंटला पोट भरल्यासारखं वाटत नाही. सो ह्यात ह्या माणसाची पण चूक नाहीये. इट्स नॉट दॅट मिस्टेक ऑफ द इंडिव्हिज्युअल बरोबर. की ही शुड स्टॉप. इट्स नॉट द केस. त्याचे हॉर्मोनल चेंजेस असे आहेत की लेप्टिनचं रेझिस्टन्स असल्यामुळं त्याला पोट भरल्यासारखं वाटतच नाही. त्यामुळे ही कीप्स ऑन इटिंग आणि त्यामुळे इट पुट्स ऑन फर्दर वेट. सो हे एक विशियस सायकल सेट इन होतं अँड इट गेट्स डिफिकल्ट फॉर दिस पीपल टू मॅनेज देअर वेट मेनी टाइम्स. ग्रेट. हा तर झाला ॲडल्ट मधला पार्ट झाला, पण आपण बघितलं बऱ्याच हल्ली लहान मुलांमध्ये ओबेसिटीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. येस येस. त्यामागची कारण खूप चिंताजनक बाब आहे. यंग किंवा चाइल्डहुड ओबेसिटी ज्याला आपण म्हणतो, ह्याला प्रिडॉमिनंट लाईफस्टाईलच अगेन रेस्पॉन्सिबल आहे. जर तुम्ही बघितलं आधी आपल्या जनरेशन्समध्ये किंवा आपण जेव्हा खेळायचो बाहेर, सो दॅट वॉज जस्ट आउटडोर गेम्स मेनी टाइम्स. आजकालच्या जनरेशनमध्ये स्क्रीन टाइम, इंडोर गेम्स या सगळ्या गोष्टींचं प्रमाण खूप वाढलंय. मुलं बाहेर खेळायला अवॉइड करतात, घरच्या घरी खेळतात जास्त. फर्स्ट. सेकंड म्हणजे प्रोसेस्ड फूड्स, शुगरी ड्रिंक्स. म्हणजे प्रत्येक चाइल्डला अगदी इयर 1, 2, 3 तेव्हापासून चॉकलेट्स किंवा प्रोसेस्ड ड्रिंक्स किंवा प्रोसेस्ड फूड्स, फास्ट फूड, पिझ्झा, पास्ता या सगळ्यांचे इंटेक खूप जास्त प्रमाणात आहे. आणि त्यामुळे हे हल्ली काही प्रमाणात का होईना स्लो वेट गेन होण्याचे चान्सेस जास्त वाढतात. सो ओव्हरऑल व्हॉट आय फील इज डाएट आणि एक्सरसाइज हे 2 अगेन आर द बेस लाईन ऑफ ओबेसिटी. लहान मुलांमध्ये ह्याच्या गडबड असल्यामुळे वेट गेन जास्त होतं. कसं असतो समजते, आपल्या पालकांना वाटतं की आपला मुलगा काही खातच नाही. तो जरी खात असला तरी बाळा हे खा ते खा करत करत कुठंतरी ओव्हर कॅरिंगमुळं हा जो प्रॉब्लेम आहे की ओव्हर इटिंग जे पालकांकडनं जास्त इंड्यूस केलं जातं, हे कुठेतरी थांबायला हवं असं मला ते वाटतं. येस. सो हे दिस इज ऑल्सो वन ऑफ द रिझन. ओव्हर केअरिंग किंवा ओव्हर इटिंग जे होत आहे आजकाल, इंडल्जन्स, ते एक महत्वाचं कारण आहे ज्याच्यामुळे वेट गेन होतं. आणि तिसरं म्हणजे स्क्रीन टाइम. हो, तो एक महत्त्वाचा आहे. स्क्रीन टाइम जास्त असल्यामुळे अगदी स्क्रीनच्या समोर बसून जेवणं किंवा ह्या सगळ्या गोष्टींमुळे पण वेट गेन. कारण टीव्ही बघताना किंवा मोबाईल बघताना आपण किती खातोय, किती इंटेक करतोय आणि काय खातोय याचं पण लक्ष ठेवत नाही. नुसतं खाणं महत्वाचं नाही, आपण काय खातोय त्याचं जास्त महत्वाचं आहे. ग्रेट सर, खूप छान माहिती आज आम्हाला मिळालेली आहे की ओबेसिटीमुळे कुठले कुठले आजार होतात आणि ते आजार तुम्हाला नको असतं, तुम्हाला काय काय लाईफस्टाईल चेंजेस तुम्हाला फॉलो करायला लागतील. मला नक्की आशा आहे प्रेक्षकांना पण ते आवडलं असणार आहे आणि ते गोष्ट फॉलो करत राहणार आहे. येस. सो जे आपण लाईफस्टाईल बोललोय ते सस्टेनेबिलिटी खूप महत्वाची आहे. आता इयर एंड किंवा न्यू इयर सुरू होत आहे, तर बऱ्याचदा 1 तारखेला सगळे मोटिवेटेड असतात आणि त्यानंतर इट गोज ऑन फॉर अ मंथ आणि मग परत स्लो डाऊन होतं. सो जर तुम्ही सस्टेन केलं याला तर यू विल डेफिनेटली नॉट पुट ऑन मोर वेट. सर, तुमचा पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच फॉर कमिंग ऑन आरोग्याचा राजमार्ग. मित्रांनो, या भागात आपण पाहिलं की ओबेसिटीमुळे, स्थूलतेमुळे आपल्याला कुठले कुठले आजार उद्भवू शकतात. PCOS असू दे, डायबिटीस असू दे, ब्लड प्रेशर असू दे किंवा आपले हार्टचे प्रॉब्लेम्स, या सगळ्यांवर जर तुम्हाला मात करायची असेल तर तुम्हाला ओबेसिटी, तुमचा स्थूलपणा हा कमी करायला हवा. पुढच्या भागात आपण बघणार आहोत की ओबेसिटी कमी करण्यासाठी लाईफस्टाईल चेंजेस किंवा एक्सरसाइज व्यतिरिक्त आणखीन काय काय गोष्टी आपल्याला करायला लागतील, म्हणजे औषधं आहेत, इंजेक्शन्स आहेत, त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. तोपर्यंत स्वतःची आणि इतरांची काळजी घ्या
आणि आमचा एपिसोड 3 हा बघायला विसरू नका. धन्यवाद. प्रायोजक मोगीलाल अँड कंपनी, 102 वर्षांची जुनी परंपरा.